सरकार होती त्यांनी का केलं नाही याच्यामुळे हद्दवाढ रखडणार आहे ही वस्तुस्थिती मला स्वतःला आणि माझ्या पक्षाला मान्य नाही. असं झालंय म्हणून असं होणार आहे. तर्कसंगत लावलं हे अत्यंत चुकीचं आहे. माझा काही अंशी पाठिंबा आहे, काही अंशी विरोध आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची महापालिकेची हद्दवाढ झाली पाहिजे ही वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही, आम्ही नाकारणार नाही. पण या शहराच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला फसवाफसवीचे प्रयोग झाले आणि त्याच्यामध्ये कोण कोण साधेला एकदा जाहीर कुंडली आम्हाला आता मांडावी लागली. सत्ता असताना त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं आणि सत्ता नसताना त्या प्रश्नाची उचल खायची ही भूमिका सगळ्यांनी नाटकऱ्यांनी सांगितलेल्या मुद्द्याच्या पूर्ण विरोधामध्ये मी नाही. कारण ग्रामीण भागामध्ये अशी अनेक गाव आहेत की त्या गावांना सगळ्या सुविधा आपण देतो. फक्त त्या गावाच्या 10-15 पुढाऱ्यांच्यासाठी स्थानिक नेतृत्व बऱ्याच वेळेला त्यांना बळी पडतं आणि त्या हद्दवाढीच्या प्रकरणामध्ये आपल्याला माघार घ्यावी लागते. आणि म्हणून लाटकर साहेबांना माझी विनंती आहे की या स्थगन प्रस्तावाला पक्षभेद विसरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा पाठिंबा देईल. पण त्याचे काही प्राधिकरणाचं ज्याला सुधारित हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये याच्यामुळे हद्दवाढ रखडणार आहे ही वस्तुस्थिती मला स्वतःला आणि माझ्या पक्षाला मान्य नाही. त्याचं कारण ते केल्यानं हद्दवाढ रखडणार आहे ही वस्तुस्थिती नाही. हद्दवाढीच्या आंदोलनामध्ये सरकार कुणाचं जरी असलं तरी पक्षभेद विसरून आम्ही त्या आंदोलनामध्ये पुढे जायला तयार आहे. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली आंदोलनामध्ये गेलो. पण असं झालंय म्हणून असं होणार आहे तर्कसंगत लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. ते झाल्यानं फंड्स येणार आहेत. प्राधिकरणाला विशेष दर्जा प्राप्त नव्हता, विशेष दर्जा झाल्यानं आपल्याला त्या प्राधिकरणाला फंड्स येणार आहेत. त्या प्राधिकरणाला या क्षणाला काही अर्थ नाही, 1 रुपयाचा निधी नाही. त्यातनं गोळा झालेल्या टॅक्सवर तिथला पगार मागला जातो. तुम्ही कधी मीटिंगला गेलाय का नाही माहित नाही. प्राधिकरणाच्या पदसिद्ध तुम्ही सदस्य आहे आणि आयुक्त सुद्धा पदसिद्ध सदस्य आहे. पण या सगळ्या परिस्थितीचा जर अंदाज घेतला तर कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे या विषयाला आमची मान्यता आहे. पण काही शब्दरचना जर बदलली तर आमची मान्यता आहे. शब्दरचना बदलली नाही तर कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी आम्ही स्वतंत्र प्रयत्न करू. आणि म्हणून लाटकर साहेबांना माझी विनंती की आपल्याला हद्दवाढ करायची आहे ना तर हे सभागृह मिळून आपण त्याच्यामध्ये पडू. कुणाच्याही विरोधामध्ये नाही. बघा, राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन, ते काही भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन नाही. पण यापूर्वीच्या काळामध्ये ज्यांची सरकार होती त्यांनी का केलं नाही यासाठी हे स्वतंत्र झाल्यापासून कुणाची सत्ता होती त्या आम्ही सत्तेत सहभागी होतो, आम्हालाही माहित आहे. आणि त्याही लोकांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे. म्हणून विरोधी पक्ष नेत्यांचा दिलेल्या स्थगन प्रस्तावाचा आदर करू आणि ही सभा दिवसभरासाठी न तहकूब करता 5 मिनिटांसाठी तहकूब करूया. आणि याच्यामध्ये लाटकर साहेबांच्याकडून त्या वाक्यरेषेमधला थोडा बदल महापौर साहेब आपण करूया आणि तो सदस्य आपण मांडूया. नको आता चर्चा आम्हाला 2 मिनिटं बोलायला नाही असं होणार नाही. आपण मान्यता दिल्या मोदी साहेब जेवढं लाटकर साहेब बोलले त्याच्या मी 1/4 सुद्धा बोललो.
महाराष्ट्राचा आराध्य दैवत कुलस्वामी तुळजाभवानी कोल्हापूरच्या या अंबाबाई यांना विनम्र अभिवादन करून आजची सभा चालू करत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा विषय असा आहे की हद्दवाढ या कोल्हापूर शहरातील सर्वांनाच हवी आहे. त्यामुळे हद्दवाढ होणं ही गरजेचं आहे. त्याच्यापासून होणारे फायदे एक नव्हे अनेक आहेत. काही उदाहरणं सांगायचं तर परवाच्या सीएम साहेबांच्या मेलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने याचं डिस्कशन झालेलं आहे आणि एव्हरीबडी नोज की याच्यामध्ये जनगणना महत्वाची, बाकीचे काही लिगल गोष्टी आहेत त्या 2027 पर्यंत होणार नाहीत. म्हणजे आता हे थोडक्यात आपण आता तहकूब करत आहोत आणि शासनाकडून आणि महापालिका यांच्याकडून खूप चांगले प्रस्ताव आपले ऑलरेडी वरती गेलेले आहेत. त्यामुळे हद्दवाढ आपण सगळ्यांनी मिळून जेवढ्या लवकरात लवकर त्याच्यासाठी जे काही इम्प्लिमेंट लागेल, या ठिकाणी असलेल्या सगळ्या नगरसेवकांना सुद्धा एक विनंती आहे की हद्दवाढ होण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर शहर सुसज्ज सुस्थितीत आणि मग खेडेगावांशी सुद्धा तुम्हा लोकांना सगळ्यांना बोलावं लागणार आहे आणि मग सगळ्यांना ॲग्री करून आपल्यामध्ये इन्क्लूड करायला घ्यायची ही सुद्धा सगळ्यांची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ही सर्व आता आपण 5 मिनिटासाठी फक्त तहकूब करत आहोत आणि देन वी विल स्टार्ट आवर रेग्युलर मीटिंग.